सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। कालेन धम्म सवनं येतं मंगलम उत्तमम। वेळेवेळेनुसार धम्मश्रवण करणे महान पुण्य आहे। या वर्षवास कालखंडामध्ये आपण रोज श्रद्धायुक्त चित्ताने बुद्ध विहारामध्ये येऊन तथागतांचा सधम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करतात। तथागतांचा सधम्म मनुष्याला जीवन जगण्याची कला शिकवतो, दुःखी माणसाचा आधार बनतो, भटकलेल्या सत्वाला मार्ग दाखवितो। या मध्यम मार्गाने जो व्यक्ती चालेल त्याला आर्यफळ प्राप्त होतील। तो व्यक्ती श्रोतापन्न, सत्वदागामी, अनागामी, अनंत हे सर्व काही आर्यफळ तो प्राप्त करू शकतो। हे संपूर्ण बल तथागतांच्या सधम्मामध्ये आहे। म्हणून तथागतांचा सधम्म आपण रोज आपल्या जीवनामध्ये आचरण केला पाहिजे। या संसारामध्ये दुर्लभ आहे सम्यक संबुद्ध बनणं। आपण कधी कधी आपल्या ऐकण्यामध्ये येतो की शुद्ध व्हा, बुद्ध व्हा। जो शुद्ध झाला बुद्ध झाला, आणि बुद्ध कोणी पण बनू शकतो। म्हणून बुद्ध बनणं सोपं नाही। लोकांना वाटतं की एखादा व्यक्ती शुद्ध झाला म्हणजे बुद्ध झाला, तर शुद्ध झाला म्हणजे पवित्र झाला। पण बुद्ध बनण्यासाठी मार्ग थोडासा अवघड आहे। बुद्ध कोणी पण बनू शकतो, पण तो सत्व बुद्ध बनतो की ज्याचा अधिष्ठान पूर्ण केला जाऊ शकतो। ज्याला 30 पारमिता पूर्ण करण्याची ताकद ज्या सत्वामध्ये आहे तोच व्यक्ती बुद्ध बनू शकतो। जो बोधिसत्वाला प्राप्त होतो तोच व्यक्ती भविष्यामध्ये बुद्ध बनू शकतो। आणि जो बोधिसत्व अवस्थेमध्ये एखाद्या बुद्धातून आशीर्वाद घेतो, अधिष्ठान पूर्ण करण्यासाठी प्रवास करतो, आणि पारमिता पूर्ण झाल्यानंतर संबोधी प्राप्त केल्यानंतर तो व्यक्ती बुद्ध बनतो। म्हणून बुद्ध कुणाला पण बनता येत नाही, पण कोणीही बुद्ध बनू शकतो। पण कोणता सत्व बुद्ध बनतो? जो व्यक्ती पहिला अधिष्ठान करतो बोधिसत्व बनण्याचा, आणि बोधिसत्व झाल्यानंतर पारमिता पूर्ण करण्याचा प्रवास करतो। पण बोधिसत्वाला असंख्य जन्म या संसारामध्ये भ्रमण करावं लागतं। कोणत्या कोणत्या कुळातून ते आलेले असतात। सुगतीमध्ये पण त्यांचा प्रवास होतो, दुर्गतीमध्ये पण प्रवास होतो, पशु पक्ष्यांच्या कुळामध्ये पण प्रवास होतो। कारण त्यांचा प्रवास सगळा सुंदर प्रवास असतो असं नसतं, त्यांना कठीण प्रवास करावा लागतो। या बोधिसत्व अवस्थेमध्ये असताना बोधिसत्वाच्या अगोदर ते एक साधारण व्यक्ती असतात, नंतर बोधिसत्व बनतात, आणि पारमी पूर्ण झाल्यानंतर बुद्ध बनतात। 31 प्रकारच्या भूमीमधून त्यांचा प्रवास असतो। पण जेव्हा पण बोधिसत्व बुद्ध बनतात तेव्हा त्या शेवटच्या जन्मामध्ये फक्त त्या धम्माच्या आधाराने ते एकट्याच कल्याण करत नाही, तर लाखो लोकांचं कल्याण करण्याची क्षमता ठेवतात। पण जेव्हा ते बुद्ध बनतात तर त्या वेळेला असं म्हणतात की जे अनेक जन्म त्यांचे माता पिता राहून गेलेत, जे अनेक जन्म त्यांचे बंधू राहून गेलेत, जे अनेक जन्म त्यांचे प्रिय लोक राहून गेलेत, ते सर्व बुद्ध काळामध्ये उत्पन्न होतात। ते सुद्धा उत्पन्न होतात। जेव्हा व्यक्ती बोधिसत्व अवस्थेतून बुद्ध बनतो तो बुद्धाचं स्वतःचं कल्याण करताच, पण सोबत कोणाचंही कल्याण करतात। जेवढे काही त्यांचे नाते गोते जेवढे असतात, अनेक जन्मापासून त्यांच्या सोबत असलेले सत्व असतात, ते सुद्धा त्यावेळेला प्रगट होतात, आणि त्यांचं सुद्धा भगवान बुद्ध कल्याण करतात। भगवान बुद्धांचे जेवढे अग्र शिष्य आहेत, जेवढे अग्र उपासिका आहेत,
भिक्षुणी आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत, जे आग्रह आहेत, ते कितीतरी जन्म जन्म भगवान बुद्धाचे नातेवाईक सुद्धा राहून गेलेले आहेत. हे सगळे भगवान बुद्धाचे कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये नातेवाईक सुद्धा राहून गेलेले आहेत. सारीपुत्त, मोगलायन, शिवदीप, अनिरुद्ध, राहुल, हे भगवान बुद्धांच्या अगोदरच्या जीवनामध्ये कोणी माता, तर कोणी पिताच्या अवस्थेमध्ये, तर कोणी बंधूच्या अवस्थेमध्ये, कोणी पुत्राच्या अवस्थेमध्ये, कोणी पुत्रीच्या अवस्थेमध्ये, असे कितीतरी जन्म ते राहून गेलेले आहेत. अशा कितीतरी भिक्षुणी होत्या की भगवान बुद्धांच्या अगोदरच्या कितीतरी जन्म, बुद्ध बनण्याच्या अगोदरच्या जन्मामध्ये ते त्यांच्या पुत्री सुद्धा राहून गेलेल्या आहेत. तर कोणी माता सुद्धा राहून गेलेला आहे. तर कोणी भिक्षू असे होते, सारीपुत्त आणि मोगलांसारखे. सारीपुत्त आणि मोगलान कितीतरी जन्म काका मामा सुद्धा राहून गेले आहेत. आणि भगवान बुद्ध सुद्धा कितीतरी जन्म अगोदर बुद्ध बनण्याच्या, कोणाचे पिता राहून गेले आहेत, कोणाचे गुरु राहून गेले आहेत, तर कोणाचे मित्र राहून गेले आहेत. असे कर्माचं त्यांचं नातं राहिलेलं आहे. आणि हे सर्व भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर जे अभिज्ञा प्राप्त होतात त्याच्यामध्ये कुब्बे निवासानुसती जे असते त्या पुनर्जन्माच्या स्मरणामध्ये ते सर्व त्यांना दिसून येतो. पण भगवान बुद्धांच्या व्यतिरिक्त सुद्धा असे कितीतरी लोक होते की त्यांना पुनर्जन्माचं स्मरण होतं. त्यांना सुद्धा ती पुनर्जन्माची स्मरण करण्याची शक्ती प्राप्त झालेली होती. एकदा भगवान बुद्ध सांकेत नगरामध्ये भिक्षाटनाला जातात आणि तिथे एक युद्ध नावाचा एक ब्राह्मण असतो. खूप वयस्कर झालेला ब्राह्मण असतो आणि त्याची सुद्धा पुण्यपारमिता खूप बलवान असते. पण जेव्हा तो भगवान बुद्धांना बघतो, भगवान बुद्ध त्यांच्या भिक्खू संघाला सोबत घेऊन आलेले आहेत भिक्षाटनासाठी, आणि बघितल्याबरोबर त्याचे पुण्य धर्म जागृत होतात आणि त्याला पुनर्जन्माचं स्मरण होतं त्याच क्षणाला भगवान बुद्धाला बघितल्याबरोबर. तसा तो त्याच्या डोळ्याने बुद्धाचं रूप बघतो आणि लगेच त्याला पुनर्जन्माचं स्मरण होऊन जातं. आणि मग तो काय बघतो, पुनर्जन्माच्या स्मरण झाल्यानंतर हे भगवान बुद्ध माझे कितीतरी जन्म माझे पुत्र राहून गेलेले आहेत. भगवान बुद्ध कितीतरी जन्म त्यांचे पुत्र होते. मग तो भगवान बुद्धाकडे जातो आणि म्हणतो की हे पुत्रा, एवढ्या दिवस तू कुठं होता, मी तुझी खूप प्रतीक्षा केली, कुठं होतास तू, तुझी माता सुद्धा तुझी वाट बघत आहे. म्हणजे भिक्खू संघ होते, ते भिक्खू संघ त्या व्यक्तीकडे बघू लागले आणि विचार करू लागले की हा भगवान बुद्धाला असं का म्हणत आहे, पुत्र पुत्र काय करत आहे, आणि म्हणत आहे की खूप वर्षापासून तुझी प्रतीक्षा करत आहोत, तुझी माता सुद्धा तुझी प्रतीक्षा करत आहे. भिक्खू संघ थोडा आश्चर्यचकित झाला. भगवान बुद्ध काही बोलले नाही आणि भगवान बुद्ध त्या व्यक्तीसोबत त्याच्या घरी गेले. मग त्याची पत्नी जी होती तिने जेव्हा भगवान बुद्धाकडे बघितलं तेव्हा ती सुद्धा वयस्कर अवस्थेमध्ये होती. तिने बघितल्याबरोबर तिला सुद्धा पुनर्जन्माचं स्मरण झालं आणि मग ती पण म्हणाली की पुत्र, एवढ्या दिवस तू कुठं होता, आम्ही तुझी खूप प्रतीक्षा केली. आणि दोघांच्या डोळ्यामधून अश्रू निर्माण झाले, आनंदाचे अश्रू निर्माण झाले की खूप वर्षानंतर त्यांनी त्यांच्या पुत्राला बघितलेलं आहे. आणि मग त्यांची जी मुलं होती त्यांना सांगू लागले की हे तुमचे ज्येष्ठ बंधू आहेत, हे आमचे पुत्र आहेत, तुमचे मोठे बंधू आहेत. आणि असा परिचय करून दिला. आणि मग भगवान बुद्ध त्यांना भेटल्यानंतर मग विहारामध्ये निघून गेले आणि भगवान बुद्धांनी त्या सांकेत नगरामध्ये 3 महिन्याचा कालावधी वर्षवासाचा तिथे घालविला. त्या 3 महिने ते दोघं पती पत्नी भगवान बुद्धांची त्यांनी खूप सेवा केली, संघाची सुद्धा खूप सेवा केली. आणि भगवान बुद्धांनी त्यांना धर्म शिकवला आणि दोघं सुद्धा आर्यफळामध्ये प्रवेश करून जातात. दोघांना आर्यफळाची प्राप्ती होते. पण भगवान बुद्ध आणि त्यांचं जे नातं होतं ते भिक्षू लोकांना काही समजलं नव्हतं. त्यांच्या मनात तो प्रश्न निर्माण झालेला होता की भगवान बुद्धाला त्यांनी असं का म्हटलं. तर एकदा भगवान बुद्धाला भिक्षूंनी विचारलं की भगवान, अशी ती घटना होती की त्या दिवशी त्या उपासकाने तुम्हाला पुत्र म्हटलं आणि त्या उपासिकेने सुद्धा तुम्हाला पुत्र म्हटलं. भगवान, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे. मग भगवान बुद्ध म्हणतात, त्यांना सांगतात की त्या दोघांलाही पुनर्जन्माचं स्मरण होतं. त्या स्मरणाच्या शक्तीमुळे मी त्यांचा पुत्र आहे त्यांच्या लक्षात आलं आणि मी 1500 वर्ष त्यांचा कुळामध्ये राहिलेलो आहे. कितीतरी जन्म मी त्यांचा पुतण्या, भाचा, कधी पुत्र अशा नात्यामधून मी त्यांचा जवळचा व्यक्ती राहिलेलो आहोत, प्रिय व्यक्ती राहिलेलो आहोत. असे कितीतरी माझे जन्म त्यांच्या सानिध्यामध्ये गेले आहेत आणि ते पुनर्जन्माचं स्मरण झाल्यामुळे ते मला पुत्र करत आहेत. मग भगवान बुद्धांनी सांगितल्यानंतर भिक्षूंचं समाधान होऊन जातं. मग त्यानंतर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये धम्मश्रवण केल्यानंतर दोघंही भगवान बुद्धांचा धम्म ग्रहण केल्यानंतर आर्यफळामध्ये प्रवेश करतात आणि दोघंही आरंत होतात. तो उपासक सुद्धा आरंत होतो
आणि ती उपासिका सुद्धा आरंत होतात. पण असं म्हणतात की ज्या वेळेला आरंत होतो व्यक्ती तर त्याने प्रवज्या ग्रहण केले पाहिजे, कारण काश्य वस्त्र जर धारण केलं तर त्याचं जीवन वाढतं. काश्य वस्त्र धारण जर केलं नाही तर त्या दिवशी त्याला मृत्यू येत असतो. म्हणजे गृहस्थ जीवनामध्ये जर आरंत व्यक्ती जर झाला तर त्याला त्याच दिवशी मृत्यू स्वीकारावा लागतो, किंवा त्याला भिक्षू बनावं लागतं किंवा भिक्षुनी बनावं लागतं. उपासिका असेल तर त्याच दिवशी भिक्षुनी बनेल, उपासक असेल तर त्याच दिवशी भिक्षू बनेल. अन्यथा त्या दिवशी त्यांचा मृत्यू होतो. का? कारण जे करायचं होतं संसारामध्ये ते सर्व कार्य त्यांचं पूर्ण झालेलं असतं आणि म्हणून तोच दिवस त्यांचा शेवट असतो. आणि पांढऱ्या वस्त्रामध्ये जी ताकद नसते की आरंत फळाला पचवण्याची, ती ताकद फक्त काश्या वस्त्रामध्ये असते. त्या निमित्ताने तो त्यांचा शेवटचा दिवस असतो. दोघांचा मृत्यू एकाच दिवशी झाला. आणि मग त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा भगवान बुद्ध स्वतः सहभागी झाले आणि भगवान बुद्ध सुद्धा स्मशानभूमीकडे निघाले लोकांच्या समुदाय सोबत. आणि मग लोकांना सुद्धा कळालं होतं, लोकांना सुद्धा ती गोष्ट माहिती पडली होती की हे जे भगवान बुद्ध आहेत यांचे हे कितीतरी जन्म माता पिता राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही लोक धार्मिक होते, काही लोक साधारण लोक होते. आणि मग भगवान बुद्ध जसे स्मशानभूमीमध्ये गेले, स्मशानभूमीमध्ये सर्व लोक जमा झाल्यानंतर भगवान बुद्ध थोडं बाजूला गेले आणि एका चबुतरावरती जाऊन बसले, एका ठिकाणी जाऊन ते बसले. मग त्याच्यामध्ये भगवान बुद्ध शांत बसल्यानंतर मग जे साधारण लोक होते, जे धार्मिक लोक नव्हते, असे जे वयस्कर लोक होते ते भगवान बुद्धाकडे गेले आणि भगवान बुद्धाला सांत्वना देऊ लागले की पुत्र चिंता करू नकोस, तुझे माता पिता होते, सर्वांना मृत्यू येतो म्हणून दुःख करू नको. कारण त्यांनी असं समजलं की भगवान बुद्ध कोणतरी साधारण व्यक्तीच आहे आणि त्यांना ते दुःख सहन झालं नाही म्हणून ते एकांत बाजूला येऊन एकांत ठिकाणी ते बसले आहेत आणि भगवान बुद्धाला ते सांत्वना देऊ लागले. कोण होते? हे साधारण गृहस्थ लोक होते. तिथे गेले, त्यांना माहितच नाही की हे कोण आहेत, बुद्ध आहेत, शास्त्र आहेत, दुःखातून मुक्त आहेत, काही त्यांना त्याचं ज्ञान नाही. बुद्धाकडे गेले आणि बुद्धाला सांत्वना देऊ लागले की दुःख करू नको, जीवन आहे, मृत्यू आहे, अशा गोष्टी सांगू लागले. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे बघितलं आणि प्रसन्न चित्ताने ते ऐकत बसले. काय म्हणतायत ते फक्त भगवान बुद्ध ऐकत होते. आणि मग त्यांचं समाप्त झाल्यानंतर भगवान बुद्ध एवढं त्यांना म्हणाले की मनुष्य त्याचं जीवन खूप अल्प आहे, कमी आहे. मनुष्य जगून जगून किती वर्ष जगणार? 80 वर्ष जगणार, 100 वर्ष जगणार, 150 वर्ष जगणार, पण शेवटी तर त्याला मृत्यू येणार. हे जीवनातलं सत्य आहे आणि ते अगदी बरोबर आहे. भगवान बुद्धांनी अशा प्रकारे त्यांना उत्तर दिलं. मग त्यानंतर त्यांचा देह अग्नी झाला, त्यांचा शेवटचा विधी झाला आणि मग भगवान बुद्धांनी तिथल्या लोकांना धर्माचा उपदेश दिला आणि उपदेश देऊन भगवान बुद्ध तिथून निघून गेले. मग भगवान बुद्धांनी अशा प्रकारे त्या सत्वांसाठी पण अनुकंपा केली की जे त्यांचे अनेक जन्म कोणी ना कोणी लागून गेले. जगामध्ये पहिला व्यक्ती असा आहे की तो माता पिताच्या ऋणातून मुक्त झालेला व्यक्ती आहे. भगवान बुद्ध हे पहिले व्यक्ती आहेत, पहिले महापुरुष आहेत की ते आई आणि वडील या दोघांच्या ऋणातून मुक्त होतात. साधारण लोक आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. त्यांना त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना आरंत करावं लागतं आणि माता पित्याला आरंत करणं म्हणजे काही साधारण गोष्ट नाही. भगवान बुद्धांनी शुद्धोधन राजा या जन्मातले शुद्धोधन राजा त्यांना सुद्धा आरंत अवस्थेपर्यंत पोहोचून दिलं होतं. आणि जी महामाया होती तावंती देवता लोकांमध्ये उत्पन्न झालेली, त्यांची माता तिथे सुद्धा गेले आणि तिलाही आपण धम्मपिटकाचा उपदेश दिला आणि तिला सुद्धा आर्यफळामध्ये प्रवेश करून दिला, दुःखातून मुक्त करून दिलं. आणि एवढंच नाही, जे त्यांचे कितीतरी जन्म नातेवाईक राहून गेले आहेत, जे लोक कितीतरी जन्म त्यांचे माता पिता अशा अवस्थेमध्ये राहून गेले आहेत, त्यांचा सुद्धा जन्म त्या काळामध्ये होत असतो. बुद्ध जेव्हा उत्पन्न होतात त्यांचा शेवटचा जन्म असतो त्यावेळेला ते पण उत्पन्न होत असतात. त्यांचे पण पुण्य पारमिता तेवढ्या बलवान असतात. तर बुद्ध त्यांच्यापाशी पण जातात आणि त्यांना सुद्धा सर्वांना दुःखातून मुक्त करून देतात. म्हणजे भगवान बुद्ध जगातले एकमेव अशी व्यक्ती आहे की ते माताच्या आणि पिताच्या ऋणातून मुक्त होतात. तर अशाच प्रकारे एक दुसरं उदाहरण आहे कोणाचं, नकुल माता आणि नकुल पिता. हे सुद्धा भगवान बुद्धांचे उपासकामध्ये आणि उपासिकेमध्ये आग्रह होते. नकुल माता सुद्धा उपासिकेमध्ये आग्रह होती आणि नकुल पिता सुद्धा. तर नकुल माता आणि नकुल पिता सुद्धा भगवान बुद्धाचे कितीतरी जन्म, बुद्ध बनण्याच्या अगोदर कितीतरी जन्म त्यांचे माता पिता सुद्धा राहून गेले आहेत. त्यांचं सुद्धा तसंच नातं होतं. जेव्हा नकुल पिताने सुद्धा भगवान बुद्धाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा त्यांचे सुद्धा कुब्य निवासासाठी जागृत झाली होती आणि त्यांनी सुद्धा तसेच उद्गार काढले होते की अहो पुत्र,
हे माझ्या पुत्रा, एवढ्या दिवस तू कुठे होता? तुला बघण्यासाठी हे माझे डोळे वाट बघत होते. मी आता माझी प्रतीक्षा पूर्ण केली. माझा पुत्र मला भेटला. अशा प्रकारे प्रेमाचे शब्द त्याच्या वाणीतून निघत होते. आणि जेव्हा नकुल मातेने सुद्धा बघितलं तेव्हा सुद्धा तिचे पण ते कुब्य निवासासाठी जागृत झाले. तर यांच्यामध्ये पुण्य पारमिता पहिलीच असते. यांचं साधने बल पण पहिलंच असतं. पारमी पण यांच्या काही प्रमाणामध्ये मजबूत असतात. पण जेव्हा त्यांना बुद्ध प्रगट होतात, म्हणजे बुद्ध त्यांच्या डोळ्याने दिसतात, तेव्हा ते बुद्ध फक्त निमित्त बनतात आणि त्यांच्यामधल्या कर्माच्या बळाने त्यांना पुनर्जन्माचं स्मरण लगेच होऊन जातं. अशा काही लोकांच्या बाबतीत त्या घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून भगवान बुद्धांचे जे काही श्रावक होते त्याच्यामध्ये आग्रह होते की सर्व भगवान बुद्धांच्या कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये कोणीतरी नातेवाईक वगैरे राहून गेल्यात. यशोधरा सुद्धा कितीतरी जन्म भगवान बुद्धांची पत्नी राहून गेली आहेत बुद्ध बनण्याच्या अगोदर. आपलं शुद्धोधन राजा म्हणा, महामाया म्हणा, देवदत्त म्हणा, तो सुद्धा कितीतरी जन्म त्यांचा चुलत भाऊ तर कधी सखा भाऊ असा सुद्धा राहून गेला आहे. मग पशुपक्ष्यांचं जीवन असो, त्या कुळामध्ये पण बोधिसत्वाचा प्रवास असतो. मनुष्य कुळामध्ये पण बोधिसत्वाचा प्रवास असतो. सुगती भूमीमध्ये पण त्यांचा प्रवास असतो. सगळा प्रवास करून जो व्यक्ती बोधी अवस्था प्राप्त करतो त्याच व्यक्तीला बोधी प्राप्त झाल्यानंतर सम्यक संबुद्ध बनत असतात. आणि म्हणून कर्माने मनुष्य बांधलेला आहे. आणि भगवान बुद्ध कर्मदाता आहेत. भगवान बुद्ध असे कर्माचे दाता आहेत, मार्गदाता आहेत की त्यांनी ते कर्माचं सत्य सांगितलं की त्या सत्याला जर एखाद्या व्यक्तीने स्वीकारलं आणि त्या मार्गाने जर गेला तर भगवान बुद्ध त्याला दुःखातून मुक्त केल्याशिवाय राहत नाही. बुद्ध मोक्ष तर देत नाही, पण भगवान बुद्धांमध्ये एवढं बल असतं की ते जेव्हा मार्ग सांगतात तेव्हा पुढच्या व्यक्तीला समजतो म्हणजे समजतो. आणि जो व्यक्ती भगवान बुद्धाच्या काळात उत्पन्न झाला आणि त्याला बुद्धाची वाणी ऐकायला मिळाली आणि ऐकल्यानंतरही सुद्धा तो जर आर्यपणामध्ये प्रवेश करत नसेल तर तो व्यक्ती महामूर्ख असतो. कारण बुद्ध उत्पन्न होतात आणि त्याला त्याचा लाभ घेता येत नाही. म्हणजे अमृत वाटणारा व्यक्ती संसारामध्ये उत्पन्न होतो, पण अमृत चाकणारा वर्ग बुद्धांच्या संपर्कात सुद्धा असताना त्यांना सुद्धा अमृत वाटायला आलेलं नाही. असे सुद्धा सत्व असतात. म्हणून पुण्य आहे, त्या पुण्यानं बुद्ध दिसतात. महापुण्य लागतं बुद्धाच्या काळामध्ये उत्पन्न होणं. महापुण्य लागतं की भगवान बुद्धांची स्वतःच्या वाणीतून आपल्याला धम्म सांगणं आणि तो धम्म आपण ऐकणं. महापुण्य लागतं की भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये राहून आर्यफळामध्ये प्रवेश करणं. याच्याकरता माणसाला फक्त पुण्यच नाही पाहिजे तर महापुण्य पाहिजे. आणि महापुण्य कधी तयार होतं? जेव्हा पारमितेचं आपण अधिष्ठान करतो. जेव्हा तुमच्यामध्ये पारमितेचं बल बनतं, त्या बलाच्या आधाराने तुम्ही जी काही इच्छा अपेक्षा करसान, जी पण इच्छा प्रकट करसान ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार. कारण महापुण्य काय करतं? सगळं काही प्राप्त करून देतो. ते सुखही प्राप्त करून देतं, सुगतीही प्राप्त करून देतं आणि मुक्तीची अवस्था सुद्धा प्राप्त करून देत असतो. ही सर्व शक्ती फक्त कशामध्ये जर असेल तर पारमितेमध्ये आहे. पारमितेलाच महापुण्य म्हटलं जातं. साधारण तो पुण्य असतं, पण त्या पुण्याने संसारामधल्या काही गोष्टी प्राप्त होतात. त्या पुण्याने काही क्षणाचं काही दिवसाचं सुख प्राप्त होतं, पण त्या पुण्याने सुगती आणि मुक्ती प्राप्त होत नाही. तर सुगतीसाठी आणि मुक्तीसाठी काय करावं लागेल? महापुण्य प्राप्त करावं लागतं. आणि महापुण्याचा सराव म्हणजे दान, श्रद्धा, शील, समाधी आणि प्रज्ञा अर्थात पारमिता. पारमिता कोणती पण तुम्ही एक पूर्ण करा आणि त्या पारमितेने अधिष्ठान केल्यानंतर तुम्ही काही पण इच्छा प्रकट करा, ती इच्छा पूर्ण करण्याची ताकद महापुण्यामध्ये आहे. म्हणून पुण्यकर्म कधीही माणसाचं वाया जात नाही. आणि भगवान बुद्धांच्या काळामध्ये असे कितीतरी सत्व होते की त्यांना पुनर्जन्माचं स्मरण होत होतं. मग आपल्याला पुनर्जन्माचं का स्मरण होत नाही? तर आपल्यामध्ये तेवढी पुण्यधर्म नाहीयेत आणि आपली साधना तेवढी बलवान नाहीये. जर तुमच्यामध्ये महान पुण्य असेल आणि साधनेचं निमित्त जरी तुम्हाला मिळालं किंवा तुमच्या जीवनामध्ये अशी काही एखादी घटना घडली की धर्म तुमच्या सानिध्यामध्ये आला, तरी सुद्धा काही मिनिटामध्ये काही वेळेमध्ये तुम्हाला त्या शक्ती सुद्धा प्राप्त होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला भगवान बुद्धाच्या काळात प्रवचन ऐकता ऐकता तो व्यक्ती श्रोतापन्न होऊन जायचा, सकोदागामी होऊन जायचा, अनागामी होऊन जायचा, आरंत होऊन जायचा. प्रवचन ऐकता ऐकता की भगवान बुद्ध प्रवचन देत आहेत, पहिल्यांदाच भगवान बुद्धाला भेटला, भगवान बुद्धाला बघितलं आणि पहिल्यांदाच भगवान बुद्धाची वाणी त्याच्या कानावरती पडली आणि आर्यफळामध्ये त्याचा प्रवेश झाला. तर का? कारण अनेक जन्म त्याने साधना केली असते, अनेक जन्म त्याने पुण्य पारमिता पण जमा केली असते. फक्त त्याला एका निमित्ताची गरज असते आणि ते निमित्त बनतात भगवान बुद्ध, भगवान बुद्धाचा धम्म
आणि भगवान बुद्धांनी निर्माण करून दिलेला संघ, बुद्ध धम्म संघ हे फक्त निमित्त आहे. तुमचे पुण्य धर्म जागृत झाले आणि हे निमित्त तुम्हाला मिळालं तर तुम्हाला एका दिवसामध्ये काहीही सुद्धा प्राप्त होऊ शकते. काहीही म्हणजे त्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. पण ते कशाच्या आधाराने प्राप्त होणार आहे? फक्त महापुण्याच्या आधाराने. ते महापुण्य तुम्ही भूतकाळामध्ये केलेलं असू शकते, मागील जन्मामध्ये केलेलं असू शकते, कोणत्या जन्मामध्ये केलं असेल सांगता येत नाही. पण पुण्य कर्म माणसाची साथ कधी सोडत नाही. निसर्गाचा तो नियम आहे, प्रतिज्ञ संपा सिद्धांत आहे. कार्य आणि परिणाम कधीही वाया जात नाही. काहीही कार्य असेल त्याचा परिणाम आपल्या वाटेला येणारच आहे. आपण चांगले कर्म केलेत, वाईट कर्म केलेत, ते भोगल्याशिवाय आपली मुक्ती नाही. आरंत जरी झाला तरी माणसाचे कर्म त्याला सोडत नाही. आरंताला सुद्धा कर्म सिद्धांत लागू आहे. फक्त फरक एवढा की आरंत दुःखातून मुक्त असतात, कर्म सिद्धांतातून मुक्त नसतात. कशातून मुक्त आहेत आरंत? दुःखातून. पण कर्म शरीराला लागू आहे. कर्म शरीराला लागू असल्यामुळे शरीर म्हातारेपणाला, आजारपणाला, मृत्यूला प्राप्त होतं. आणि जे काही कर्म विपाक आहेत ते सर्व काही शरीरामध्ये उत्पन्न होत असतात. पण व्यक्ती आरंत झाला तर त्याचं मनातलं दुःख नष्ट झाल्यामुळे, राग द्वेष मोह नष्ट झाल्यामुळे, शरीर आणि मनाचं नातं तुटल्यामुळे, भवचक्र समाप्त झाल्यामुळे, विकारातून मुक्ती अवस्था प्राप्त केल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा दुःखाचा स्पर्श होत नाही, कर्म जरी त्यांच्या शरीराला लागू झाले तरी सुद्धा. तर अशा प्रकारे हा थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की भगवान बुद्धांच्या काळामध्ये असे कितीतरी सत्व होते की त्यांनी भगवान बुद्धांच्या बुद्ध बनण्याच्या अगोदर कितीतरी जन्म त्यांचे माता पिता, बंधू, भगिनी, पुत्री, पुत्र असे सुद्धा नातं त्यांचं राहून गेलेलं आहे. या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये आज प्रवचन मालिका आपण ग्रहण केली. आशा करतो नक्की तुम्हाला 2 गोष्टी कळल्या की सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.